त्याचबरोबर जावली सहकारी बँक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब जावली सन्मान बाबा घेणार आहेत का? नाही चाळके साहेबांचा कोण तुम्ही करताय का? नाही जावली सहकारी चेअरमन आणि अंकुश बाबा कदम. मी विनंती करेल आमच्या जावली बँकचे चेअरमॅन विक्रमजी भिल्लारे आदरणीय सन्माननीय चांदिवली नगरसेवक अशोकजी माटेकर साहेब यांच्या वतीने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आमच्या जिल्हा परिषद सदस्य तुषारजी चाळके साहेब यांचा मी स्वागत करतो आणि एक महत्वाचा सन्मान घेतोय. अर्थातच सन्माननीय सन्माननीय आदरणीय तुषारजी चाळके साहेब यांच्या वतीने आपण पाहिले तर आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय उद्योगपती इंद्रजित निंबाळकर साहेब आपण पाहिलं तर यांच्या वतीने देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब, आपलाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय समाजसेवक नगरसेवक सुनीलजी मस्कर साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. दादा विनंती करेल आपण या. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय सुनीलजी मस्कर साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम. वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीने दिल्या जात आहेत. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. महत्वाचा सन्मान आदरणीय सन्माननीय अर्थातच उद्योगपती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचे व्याही अर्थातच सन्माननीय आदरणीय उद्योगपती इंद्रजित निंबाळकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिलात. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अमोलजी मंडलिक साहेब यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. आदरणीय अमोलजी मंडलिक साहेब त्याचबरोबर महत्वाचे सन्मान अर्थातच या सोहळ्यासाठी जावली तालुक्याचा धान्या बाग अर्थातच येथे आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सातारा जिल्हा जावली तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये जावलीचा भूमिपुत्र किंग मेकर ठरला. अर्थातच नामदार शंभूराजी देसाई साहेब यांच्या विचारांवरती चालणारे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांचे पाईक जिसमें दम उसका नाम अंकुश कदम अर्थातच शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांचा सन्मान केला जातोय. बाबा त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित ठाणे नगरसेवक सन्माननीय आदरणीय विक्रमजी वायचळ साहेब यांचाही सन्मान इथे केला जातोय.
त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय नगरसेवक सुनीलजी मस्कर साहेब यांचाही सन्मान आम्ही ते घेत आहोत. आदरणीय सुनीलजी मस्कर साहेब खूप खूप धन्यवाद दादा, आपणही उपस्थित राहिलात. डीजे आवाज दे भाई. आदरणीय तुषारजी चाळके साहेब, त्याचबरोबर मी विनंती करतो महत्वाचा सन्मान अर्थातच आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब आणि आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आपल्या दोघांच्या वतीनं हा महत्वाचा सन्मान घेत आहोत. शंभूराजी देसाई साहेब यांचे सचिव आणि अर्थातच उपजिल्हाधिकारी सन्माननीय आदरणीय हिरामणी साहेब यांचा हा सन्मान घेतला जातोय. हा सन्मान घेतला जातोय हिरामणी साहेब यांचा. आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. आदरणीय सन्माननीय शंभूराजी देसाई साहेब यांचे सचिव अधिकारी उपजिल्हाधिकारी आदरणीय हिरामणी साहेब यांचा सन्मान घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपलं मनापासून आभार. तुषार दादा, आदरणीय तुषारजी चाळके साहेब यांचाही हा सन्मान घेतला जातोय. अर्थातच मी जास्त वेळ घेणार नाहीये. सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब, डीजे आवाज दे ना थोडा. थँक्यू सो मच. सर्व गोष्टी आपण करणार आहोत, सन्मान घेणार आहोत, सर्वांचे मान सन्मान, सर्वांकडून शुभेच्छा, सर्व गोष्टी आपण करणार आहोत. पण काही थोडा वेळ आम्ही घेतो. आज महत्वाची स्पर्धा साहेब चषक 2025. आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा वाढदिवस आला की विचारतात स्पर्धा कशी आहे, स्पर्धा कधी आहे. ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सन्माननीय आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब, बाबा आज क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडू एकत्र आले. अर्थातच पाटण तालुक्याचं संपर्क प्रमुख पद खांद्यावरती निष्ठावंत खांद्यावरती असताना नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांच्या विचारांचे पाईक म्हणून आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांची ओळख आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून सर्व पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूला एकत्र आणण्याचं काम ते करतायत. आज इथे तुम्ही उपस्थित राहिलात. माणसानं आयुष्यामध्ये काय कमवलं ही सगळी जनताने सगळे खेळाडू पाहिल्यानंतर तुम्ही जरूर बघितलं असेल. आज तुम्ही उपस्थित राहिलात. या सोहळ्याला आल्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्याबद्दल काही गोष्टी आणि आता क्रिकेट बद्दल, स्पर्धेबद्दल आणि आपल्या मनामधल्या भावना जाणून घ्यायला आम्हाला खरंच आवडेल. बाबा आज ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साहेब चषक हा प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित केला होता. आणि या साहेब चषकाच्या निमित्ताने ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित झालाय ते सन्माननीय चंद्रकांत चाळके साहेब आपणास आमच्या सगळ्या या व्यासपीठाच्या तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि या व्यासपीठावरती उपस्थित माझे गुरुवर्य आणि खऱ्या अर्थानं हिरामणी साहेब ज्यांच्या आशीर्वादाने मी राजकारणामध्ये पदार्पण केलं ते आमचे तात्या इंद्रजित निंबाळकर साहेब, अमोल साहेब असतील, सन्मान्य विक्रम वायचर साहेब असतील, हिरामणी साहेब असतील, तिकडे आमचे नवनिर्वाचित सुनील मस्कर साहेब आपले नगरसेवक असतील, सर्वच व्यासपीठ, मी आमचे बिलारे साहेब कुठे गेले, बिलारे साहेब असतील, सर्व व्यासपीठ सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या मातीचा सुपुत्र म्हणून, ज्या मातीचा भूमिपुत्र म्हणून मी या नवी मुंबईमध्ये काम करतो, त्या सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून खरंच अभिमान वाटतो तात्या की या जिल्ह्याच्या प्रत्येक भूमिपुत्रामध्ये एक रग आहे, रग, आणि ती रग आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. आणि त्या पद्धतीनं
या साताऱ्याच्या सगळ्या तरुणांमध्ये एक नवचैतन्य ज्यांच्या माध्यमातून झालं ते आमचे सर्वांचे लाडके आणि या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब आणि त्यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय. खरंच साहेब चषक ही व्याख्याच वेगळी आहे, कारण या सातारा जिल्ह्याचे साहेब, या महाराष्ट्राचे साहेब म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शंभूराज देसाई साहेब. आणि आज आपण पाहिलं असेल की या सातारा जिल्ह्यावरती निर्विवाद असं वर्चस्व त्यांनी, चाळके साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून खरोखरच एक निर्विवाद वर्चस्व साधलं. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळं, आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं हे औचित्य साधण्याचं काम आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून झालं. मी चाळके साहेब एकच सांगतो की तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते जोपर्यंत देसाई साहेबांचे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कंटिन्यू आणि सातत्यपूर्ण शंभूराज देसाई साहेब राहतील हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी बघितलंय तात्या की चाळके साहेब म्हणजे देसाई साहेबांचा या नवी मुंबईचा कोऑर्डिनेटर आहे आणि सातत्यपूर्ण साहेब आणि साहेबांची पूर्ण इथल्या पाटण असू द्या, साताऱ्यामधले प्रत्येक घडामोडीवरती प्रत्येक कार्यकर्त्याला एक जोडून द्यायची नाळ म्हणली तर चाळके साहेब म्हणून त्यांचं काम करतात. आणि अशा कार्यकर्त्यांना, अशा पदाधिकाऱ्यांना खरोखरच या ठिकाणी शंभूराज देसाई साहेब इतकी ताकद देतात. ते आम्ही पाहिलेलं आहे की चाळके साहेबांचा फोन आला की एक कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी येतो आणि तिथं देसाई साहेब आमच्या साताऱ्याचे पालकमंत्री खऱ्या अर्थानं कुठलाही मागे पुढे न बघता कार्यकर्त्याच्या हाकेला धावून येण्याचं काम मी नेहमी पाहिलंय. चाळके साहेब तुम्ही नेहमी एकच सांगतो की तुमच्यासारखं नशीबवान कोण नाहीये, कारण या महाराष्ट्राचा ढाण्यावाग आजपर्यंत पाहिला असेल की बरेच जणांनी त्यांना तिथं जाऊन या नवी मुंबईतून ललकारी दिली, परंतु मी तुम्हाला खरं सांगतो हे राजकीय व्यासपीठ नाहीये, पण या ठिकाणी सांगतो की एका 22 वर्षाच्या तरुणीने त्या ठिकाणी त्यांना धूळ चारली. ही साहेबांच्या त्या ठिकाणी कर्तृत्वाची खरी कसर होती आणि त्यांनी ती दाखवून दिली. मी तुम्हाला एकच सांगतो की जोपर्यंत साताऱ्याच्या सगळ्या तरुणांना सांगतो एकच मोलाचा शब्द आहे, आपण काही करा पण आपली माणसं मोठी होत नाहीत तोपर्यंत आपण मोठे होत नाही. आणि आपली माणसं म्हणजे आदरणीय शंभूराज देसाई साहेब आज या महाराष्ट्रावरती एक वर्चस्व ज्यांच्या कार्याचं होतंय म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी न्याय भेटतो. मी या ठिकाणी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून एकदा आभार व्यक्त करतो. हिरामणी साहेब, खरंच तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीनं न्यायासाठी, प्रत्येक अडीअडचणीसाठी तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने या साताऱ्याच्या तरुणांना एक आपण या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय नगरसेवक ठाणे विक्रमजी वायचळ साहेब आपल्याला शुभेच्छा द्यायच्या, आपण जरूर शुभेच्छा द्या. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मी या ठिकाणी चंद्रकांत चाळके साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. या ठिकाणी पाटण तालुक्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सर्व तालुक्याला एकत्रित ठेवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करत असता आदरणीय शंभूराजी देसाई साहेबांच्या पाठीमागे एक आपल्या तालुक्याची ताकद एकत्र ठेवता, त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुडकर साहेब आपण जरूर शुभेच्छा द्या वाढदिवसानिमित्त. आज या ठिकाणी आपण आमचे परममित्र चंद्रकांत चाळके साहेब, आम्ही सहकारामध्येच सर्वप्रथम नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला, समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला, कामं करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्यातलं एक नेतृत्व पुढे गेलं आणि ते
असामान्य ठरण्याच्या दिशेनं धावतंय, त्याच्याच त्यांना खूप खूप शुभेच्छा. अगदी असामान्य नेतृत्व, अगदी पतसंस्था चालवताना आणि परत राजकारणामध्ये त्यांनी खूप चांगलं यश संपादित केलेलं आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म असा मिळतोय, त्यांच्या निष्ठेला एक विश्वास आणि सन्मान मिळतोय. आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांचं पण त्यांना एक पाठबळ आहे. त्यांच्या पाठीमागं युवा मंच आहे, खूप मोठ्या युवा ताकद त्यांच्या सोबत आहे. आज या अनुषंगाने पाटण तालुक्याची क्रिकेट स्पर्धा इथं आयोजित केली. वाढदिवसानिमित्त दरवर्षी असा कार्यक्रम घेतला जातो. मी आमच्या सहकारातून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभावं. सलग 13 वर्ष हे असं क्रिकेटचं आयोजन केलं जात आहे. आताच मला या मौलींनी सांगितलं, तर चाळके साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो. हॅपी बर्थडे. काही महत्वाचे सन्मान राहिलेत, आपण पटापट करून घेणार आहोत. जे स्पॉन्सर आहेत आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनजी यादव साहेब, आपण या व्यासपीठावरती सर्वांच्या वतीनं आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. त्याचबरोबर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो अखिल महाराष्ट्र माथाडी या गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोहिते साहेब, आपले आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करेल आदरणीय सुनीलजी मोहिते साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. दादा या विनंती करेल, हा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सर्वांनी अखिल महाराष्ट्र माथाडी गृहनिर्माण संस्था अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोहिते साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी यादव साहेब, कृपया आपण या दादा, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतोय. नवनिर्माण पंचायत समिती सदस्य अर्थात सन्माननीय आदरणीय सचिनजी यादव साहेबांनी खूप साऱ्या शुभेच्छा. आदरणीय सचिनजी यादव साहेब, तुम्हाला जे काम गेले कित्येक वर्ष ते करत आले आणि त्या कामाच्या मोबदल्यात जनतेनं आपण पाहिलं तर मतदानाच्या माध्यमातून ज्यांना आशीर्वाद दिला आणि यंदा गुलाल आपण पाहिलं तर उधळत असताना प्रत्येक जण आनंदानं आपण पाहिलं तर बोलू लागला, होय सचिन दादा आमच्यासाठी दिवस रात्र आमच्यासाठी धावून आला. आणि सचिन दादाच्या या आनंदामध्ये प्रत्येक जण आपण पाहिलं तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तिकडे जरूर गेला. आज आपण पाहिले तर सचिन दादा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय चषक स्पॉन्सर आमचे सूरजजी पाटील साहेब, आपण या. संपूर्ण चषक सौजन्य सूरजजी पाटील साहेब. कृपया शाल सूरज पाटील गेली कित्येक वर्ष 4 वर्ष झालं आपल्या स्पर्धेसाठी कायम आपण पाहिलं तर ट्रॉफी स्पॉन्सर असते. साई कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा सन्मान आदरणीय साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. डीजे आपण वाढदिवसाचं संगीत रेडी ठेवा. त्याचबरोबर आम्ही स्वागत करतो सन्मान्य विभाग प्रमुख घनसोली चंद्रकांतजी बांदेकर साहेब यांचंही आम्ही स्वागत करतो. वाढदिवसाची आपण शुभेच्छा देऊयात. अर्थातच आमचे टी शर्ट स्पॉन्सर सन्मान्य सौभाग्यवती सुनीता तानाजी चाळके अर्थात जिल्हा परिषद सदस्य सातारा, त्यांचा सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेल. येस साहेब, विनंती करेल संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं सर्वांच्या वतीनं साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, विश हॅपी बर्थडे. संपूर्ण पाटण तालुका, संपूर्ण पदाधिकारी
आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब, सर्व शिवसैनिक, सर्व खेळाडू त्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. वा. Happy birthday to you. Happy birthday to सर्वांनी आपण बसून घ्या प्लीज. सागर दादा सर्व बसून घ्या. आदरणीय नगरसेवक सुनीलजी मस्कर साहेब विनंती करेल आपण बसून घ्या. दादा दादा या प्लीज. आदरणीय चंद्रकांतजी बांदेकर साहेब विभाग प्रमुख घनसोली विनंती करेल. चंद्रकांतजी बांदेकर साहेब आपण प्लीज या व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आमचे सुनीलजी मोहिते साहेब त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. वेलकम आदरणीय सुनीलजी मोहिते साहेब. आरामात आरामात बसल्या जागी सगळ्यांना नाश्ता पोहोचवतोय आम्ही. बसल्या जागी तुम्ही तिथेच थांबा, तिथेच बसा. आदरणीय दिनकरजी पाटील साहेब आपले आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करेल भाऊ सन्माननीय साहेब या. सर्वांना बसल्या जागी आदरणीय के साहेब मी विनंती त्याचबरोबर देवांग सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष तानाजी तोडकर साहेब यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. श्री गणेश सहकारी पतसंस्था अध्यक्ष रघुनाथजी मानुसकरे यांच्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. सर्व स्पॉन्सर्स या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्मान्य संजयजी विठ्ठल चाळके बापू यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर युट्यूब स्पॉन्सर सन्मान्य अशोकजी आकाशाबा चाळके साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मालिकावीर सौजन्य पांडुरंग ईश्वर चाळके साहेब राजेशजी मारुती चाळके साहेब यांचाही आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळामध्ये स्पॉन्सर्सचे सन्मान आपण घेतो आणि त्यानंतर लगेच बक्षीस समारंभ. शंभूराजे सोसायटी डोंबिवली येथून आलेले आमचे सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील साहेब तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. शंभूराज सोसायटी डोंबिवली तेथून आपण पाहिले तर बरेचसे आमचे सदस्य आलेले आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत साहेब. राजेश सर
राजेश सर आपण या. निनाद आपण या. समालोचकांचे सन्मान घेऊन त्यांना लवकर मोकळं करूयात. शंभूराज सोसायटी डोंबिवली यांच्या वतीनं देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. दोन महत्वाचे सन्मान घ्यायचे. बुके आहे. सन्मान घ्यायला आमच्या दोन्ही समालोचकांचा. या तुम्ही बाजूला. कॅमेरामॅन आपण दोन सन्मान घेतोय. अर्थातच डोंबिवलीचा समालोचक, अर्थातच डोंबिवलीचा आवाज, अर्थातच राजेश सर यांचा सन्मान आपण घेतो. मित्रांनो एकदा टाळ्या समालोचकासाठी प्लीज दादा. प्रदीपजी पाटील साहेब, दिनकर पाटील साहेब यांच्या वतीने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद. नितीन दादा येस थांबा, आपलाही सन्मान बाकी आहे. चला मी विनंती करेल, आता काही महत्वाचे सन्मान आपण करत आहोत. दादा विनंती करेल, बक्षीस समारंभाकडे जायचं. आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा थोड्या वेळानंतर द्या. बक्षीस समारंभ आपल्याला घ्यायचा आहे. मी विनंती करेल, युट्यूब स्पॉन्सर सन्माननीय अशोकजी, सरपंच अशोकजी खशाबाद चाळके साहेब खास गावावरून आले, त्यांचा सन्मान मी विनंती करेल. आदरणीय स्पॉन्सर्सचा सन्मान आपण घेतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मारुती निवडुंगे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख चायकेवाडी, त्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू दादा. आता शुभेच्छा थांबूयात. सन्मान खेळाडू थांबलेत, त्यांना जायचंय घरी. मस्कोवाडीची पुन्हा नाईटला मॅच आहे, त्यांना जायचंय. मस्कोवाडी मॅच आहे नाईटला, जायचंय त्यांना. प्लीज थोडासा स्पीडअप घेऊयात. चला खेळाडूंच्या मॅचेस आहेत. आमचे सरपंच सन्माननीय युट्यूब स्पॉन्सर अशोक खशाबा चाळके साहेब यांचा सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय अशोकजी खशाबा चाळके साहेब आपण या. युट्यूब स्पॉन्सर सन्माननीय अशोकजी खशाबा चाळके साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय मालिकावीर सायकल स्पॉन्सर पांडुरंग ईश्वर चाळके साहेब आणि राजेश मारुती चाळके साहेब, विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान करतोय साहेब. मालिकावीर म्हणून सायकल आदरणीय दीपकजी कदम साहेब. थँक्यू सो मच. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र तर सुनीलजी बाबासो चाळके साहेब आपण या. आपलाही सन्मान आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर नामदेव चाळके साहेब आपण या. नागनाथ तरुण मंडळ चाळकेवाडी यांच्या वतीनं देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद. आता ज्या शुभेच्छा आहेत बक्षीस समारंभानंतर शुभेच्छा द्या प्लीज. कोणाच्या शुभेच्छा? खेळाडू थांबलेत, खेळाडूंच्या मॅचेस आहेत नाईटला, त्यांना जायचंय, त्यासाठी विनंती करेल आपण बक्षीस समारंभ थोड्या वेळानंतर घेऊयात. चला आदरणीय अशोकजी पांडुरंग चाळके साहेब मैदान स्पॉन्सर आपण या. अशोक दादा साहेब मैदान स्पॉन्सर, त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. अशोकजी चाळके साहेब या. साहेब आपल्या शुभ हस्ते हे स्पॉन्सर्स आहेत, मैदान स्पॉन्सर अशोकजी चाळके साहेब यांचा सन्मान आपण घेतोय. इथून पुढे स्पॉन्सर्सचे सन्मान आहेत.
त्याचबरोबर अशोक आनंदा मोरे आणि त्याचबरोबर सुनीलजी मनोहर कचरे साहेब, नानासो चाळके साहेब मंडप स्पॉन्सर, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नामदेव चाळके साहेब यांचाही सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर समालोचक स्पॉन्सर विनायक चाळके साहेब, अविनाश चाळके साहेब तात्या आणि महेश चाळके साहेब आपण या. त्याचबरोबर या त्याचबरोबर मी विनंती करेल जाहिरात स्पॉन्सर सुरेशजी पवार साहेब आणि विक्रमजी भिलारे साहेब आपण या. त्याचबरोबर बेस्ट फलंदाज साठी स्पॉन्सर सचिन गणपत यादव साहेब, विनंती करेल आपण या दादा. उत्कृष्ट गोलंदाज स्पॉन्सर शुभमजी बोरगे साहेब, शुभम दादा विनंती करेल आपण या. शुभमजी बोरगे साहेब आपलाही सन्मान आम्ही करतोय. आदरणीय चंद्रकांतजी बांदेकर साहेब यांचाही सन्मान इथे आम्ही करत आहोत. महादेवजी बोरगे साहेब बोबडे साहेब यांचाही सन्मान घेतोय. महादेवजी बोबडे साहेब, शुभमजी बोरगे थँक्यू सो मच. अर्थातचा बेस्ट गोलंदाज स्पॉन्सर बेस्ट गोलंदाज स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं आदरणीय चंद्रकांत चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते शुभम बोरगे यांचा सन्मान घेतोय. बेस्ट गोलंदाज स्पॉन्सर दिले साहेब आपल्या स्पर्धेला. बेस्ट फिल्डर स्पॉन्सर गणपत चाळके साहेब, राजू भाऊ विनंती करेल आपण या. चेंडू स्पॉन्सर मयूर चाळके अण्णा आणि विजय चाळके आपण या. आमच्या सर्व मान्यवरांचा यावेळी मात्र आम्ही सन्मान करत आहोत, जे संपूर्ण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. त्याचबरोबर शुभम दादा बोबडे निष्ठावंत कार्यकर्ता आता चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, साहेबांसोबत सातत्याने सावलीप्रमाणे राहणारा शुभम आणि कायम साहेबांसोबत आपण पाहिलं तर असतात. निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा, नेहमी शुभम बोबडे सारखा तो असावा. थँक्यू सो मच शुभम. सचिन गणपत यादव साहेब बेस्ट फलंदाज, अर्थातच पंचायत समिती सदस्य पाटण तालुका. वा, खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन साहेब. गावावरून तुम्ही बक्षीस दिलं, एवढे वर्ष जनतेची कामं तुम्ही केली, जनतेनं मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला विजय केलं, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार व्यक्त करतो. जनतेला मोकळ्या हातानं आपण पाहिलं तर ज्यांनी कामं केली, जनतेनं आपण पाहिलं तर अगदी सन्माननीय आदरणीय सचिनजी गणपत यादव साहेब यांचा सन्मान केला जातोय. पाटण तालुका पंचायत समिती सदस्य, खूप खूप धन्यवाद साहेब. त्याचबरोबर चेंडू स्पॉन्सर मयूर चाळके अण्णा आणि विजय चाळके आपला आभार व्यक्त करतो. पंच स्पॉन्सर प्रकाश पांडुरंग चाळके साहेब, कुमार रोहन कळंत्रे साहेब विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान आम्ही करू इच्छितोय. त्याचबरोबर फटाके स्पॉन्सर कुमार राजवर्धन चव्हाण, दीपक तुकाराम चाळके आणि सुनील विठ्ठल चाळके सर यांचाही सन्मान इथे केले जातोय. राहुल दादा मोरे पाणी स्पॉन्सर ग्रामपंचायत शेंडेवाडी आणि त्याचबरोबर स्वप्नील नांगरे पाटील त्यांचाही सन्मान घेतला जाईल. सन्माननीय रमेश मोरे साहेब आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. या दादा रमेशजी मोरे साहेब आपलाही सन्मान इथे केला जातोय. या रमेशजी मोरे साहेब. नायकवडे साहेब प्लीज आपण या. सातारा जिल्हा नाट्यकला क्रीडा मंडळ 2 अंकीय तमाशा प्रधान विनोदी नाटक गोरगरिबांचा कैवारी हे देखील थोड्या दिवसामध्ये तुमच्यासाठी येणार आहे.
विष्णुदास भावे दिनांक 22/2 ला सकाळी बरोबर 9:55 त्याचबरोबर एक महत्वाचा सन्मान मी विनंती करेल, काही सन्मान आपण पाहिलं तर इथे राहिले थोडस आपण सर्वांनी शांतता घ्या, कारण की काही सन्मान चुकून राहत आहेत आणि असे बरेच सन्मान चुकून राहिले. त्यामध्ये साहेब विनंती करेल, आपले प्रवीण दादा निवडुंगे यांचा एक सन्मान राहिला आहे, तर मी विनंती करेल तो एक सन्मान आपण घ्यायचा आहे. आदरणीय प्रवीण दादा निवडुंगे साहेब विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर दादासो चाळके यांच्या स्मरणार्थ सुशांत चाळके यांच्याकडून डीजे स्पॉन्सर आहे, त्यांचाही आम्ही सन्मान घेतोय. सुशांत चाळके आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. डीजे स्पॉन्सर, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था अनिल चाळके साहेब, महेश माटेकर साहेब, मारुती चाळके साहेब, आपलाही विनंती करेल आपण या. ते दादा कोपऱ्यात बसले. आप्पासो निवडुंगे साहेब आपण या. जेवण स्पॉन्सर यावेळी मात्र सन्मान, खूप खूप धन्यवाद. आणि साहेब 2 दिवस खूप छान जेवणाची व्यवस्था यांच्या माध्यमातून करण्यात आली, तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल मी. खूप खूप धन्यवाद दादा. तुतारी स्पॉन्सर आमचे राजेंद्र चाळके आणि अमोल चाळके, अशोक चाळके नाना यांचाही सन्मान इथे केला जाईल. अशोक दादा, त्याचबरोबर स्टंप स्पॉन्सर कुणाल नांगरे पाटील, त्याचबरोबर आमचे किशोर चव्हाण साहेब आपण या, अक्षय चाळके साहेब आपण या आणि अर्थातच रोहित चाळके आपण या. युवा सेना घनसोली संदीपजी मस्कर साहेब यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. रोहित दादा चाळके, किशोर दादा चव्हाण, अक्षय दादा चाळके या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या आपल्या सर्वांचा सन्मान आम्ही करत आहोत. विनोदजी कदम स्वामी संस्थापक प्लीज व्यासपीठावरती बसा दादा या. त्याचबरोबर तुकारामजी पांडुरंग चाळके साहेब आणि विकी चाळके साहेब आपण पण या. विकी दादा या. अर्थातच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेट संस्थापक अर्थातच विनोदजी कदम स्वामी, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सिद्धनाथजी सनोगले साहेब यांचाही सन्मान. अध्यक्ष आपण पाहिलं तर मस्करवाडी नंबर 1 अध्यक्ष, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि आज ट्रॉफी आले क्रिस्टल, वाव. विकी दादा, आदरणीय अंकुश दादा चाळके साहेब यांचाही सन्मान केला जातोय. आदरणीय राजू भाऊ आपण या. जितू चाळके साहेब आपण, दीपक दादा चाळके, जितू दादा चाळके साहेब, राजू भाऊ आपण सर्वांनी आपला सन्मान आम्ही करत आहोत. या दादा प्लीज, आपण सर्व महत्वाचे दादा या. चंद्रकांतजी चाळके साहेब यांचे शुभ हस्ते आपल्या सर्वांचे आम्ही सन्मान करत आहोत दादा. नारायण विष्णू चाळके यांच्या स्मरणार्थ रोहित चाळके जेवण सौजन्य त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. कैलासवासी नारायण ईश्वर चाळके यांच्या स्मरणार्थ श्री रोहित चाळके यांच्याकडून आपण पाहिलं तर जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. अर्थातच रोहित दादा यांचा मी आभार व्यक्त करेल. कैलासवासी नारायण ईश्वर चाळके यांच्या स्मरणार्थ ही जेवणाची व्यवस्था रोहित चाळके यांच्या माध्यमातून करण्यात आली. थँक्यू. चला बक्षीस समारंभाकडे जाऊयात. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा ऑफिशियल गुणलेखक नितीन दादा पवार आपण या. अध्यक्ष सन्माननीय आदरणीय
धनाजी चाळके साहेब यांचा सन्मान आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते भैरवनाथ गणेश मंडळाचे अध्यक्ष धनाजी चाळके साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब. त्याचबरोबर विनंती करेल तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं शिवसेना शाखा प्रमुख चाळकेवाडी सन्माननीय आदरणीय मारुती निवडुंगे साहेब यांचाही सन्मान इथे करण्यात येतोय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं प्राइज साहेब तब्बल 13,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले अर्नारा सी फूडचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय संजयजी विठ्ठल चाळके साहेब बापू यांचाही सन्मान इथे करण्यात येतोय. आदरणीय प्रशांतजी चाळके साहेब अण्णा विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रशांतजी चाळके साहेब आमचे सन्माननीय आदरणीय स्पॉन्सर अण्णा आपलाही सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो दादा. त्याचबरोबर अनिल दादा चाळके साहेब विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. शिवसेना शाखा प्रमुख चाळकेवाडी अर्थातच मारुती निवडुंगे साहेब यांचाही सन्मान केला जातोय. त्याचबरोबर घनसोली मध्ये आपण पाहिलं तर तांबड्या पांढऱ्याची रस चव ज्या हॉटेलनं पुरवली आस्वाद हॉटेलचे ओनर सन्माननीय अनिलजी चाळके साहेब आपण या अनिल दादा. आदरणीय दशरथजी चाळके साहेब राजेंद्र चाळके साहेब आपण या. नामदेव दादा चाळके साहेब अनिल दादा आस्वाद हॉटेल बिर्याणीचं माहेरघर आणि तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा हट्ट पुरवला गावरान चव ज्यानं दिली आणि हॉटेल व्यवसायामध्ये नाव ज्याने कमवलं. सौरभ दादा चाळके राहुल दादा चाळके यांचाही सन्मान आम्ही करतोय. सौरभ दादा चाळके साहेब राहुल दादा चाळके साहेब यांचाही सन्मान आपण खेळतोय. भैरवनाथ न्यूज आपल्या सर्वांचा सन्मान आम्ही करतोय. या स्वामी आपलंही मनापासून अधिक स्वागत. आज मस्करवाडी एक प्राइज मध्ये गणेश दादा बोरगे विशेष सहकार्य गणेश दादा बोरगे सर्व विजेता संघ राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी टीम त्याचबरोबर युवा स्पोर्ट्स वाजोळे संघ या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. विनंती करेल आपण बसून घ्या. डायरेक्ट बक्षीस आपण देणार 5 मिनिटात तुम्हा सर्वांना आपण मोकळं करतोय. सौरभ दादा येस भरपूर मेहनत. येस सौरभ दादा या. गणेश दादा बोरगे विशेष सहकार्य गणेश दादाचं लाभलंय. थँक्यू सो मच गणेश दादा. राजेंद्र चाळके साहेब दशरथ चाळके साहेब नामदेव चाळके साहेब आपण या. सौरभ दादा चाळके साहेब थँक्यू. दशरथ दादा चाळके साहेब अमृत दादा चाळके साहेब आदरणीय राजेंद्र दादा चाळके साहेब हा मेन सन्मान राजेंद्र दादा चाळकेंचा. बापरे भरपूर मेहनत मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर राजेंद्र दादा चाळकेंचाही सन्मान आपण जरूर घ्या बा कारण की भरपूर मेहनत डेट ती घेतली जाते. खूप छान मॅनेजमेंट राजेंद्र दादा. खूप छान स्पर्धा तुम्ही उभी करताय सर्वांच्या मदतीनं. खूप छान मेहनत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या उजवतात राजेंद्र दादा. हॅट्स ऑफ. संजय मोरे साहेब संजयजी मोरे साहेब भाऊ स्पर्धा आजच संपवायचे नाही तर डे नाईट होईल ही स्पर्धा. आमचे सन्माननीय आदरणीय आंबोडे
ग्रामस्थ संपूर्ण आंबवडे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं सन्मान घेतला जातोय. चला अमृतदादा चाळके समाजसेवक अमृतदादा, यशवंतराव चव्हाण पुरस्कारानं सन्मानित अमृतदादा यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. संजय दादा मोरे साहेब, कोणाचं नाव मागे पुढे होतंय समजून घ्या, सन्मान राहायला असेल समजून घ्या. न्यू स्टार क्रिकेट संघ सगळे सदस्य मी विनंती करेल आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. भैरवनाथ गणेश मंडळ चायकेवाडी, सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी, थँक्यू. जाऊयात बक्षीस समारंभाकडे द्या. निखिल दादा, नितीन दादा आपण या. अखंड 2 दिवस ज्यांच्या वाणीतून आपण ही स्पर्धा मंत्रमुग्ध केली ते सन्माननीय किरण सर, पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज किरण मस्कर सर यांचा या ठिकाणी चंद्रकांत चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संजय विठ्ठल चाळके बापू यांच्या हस्ते किरण सरांना 500 रुपये बक्षीस देण्यात येत आहे, त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या वतीनेही 500 रुपये देण्यात येत आहे सरांना. भाऊ मानधन मध्ये कट करू नको भाऊ, ते आजार भेटला आजार कट करू नको. थँक्यू सो मच या दादा, तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा करता. पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. स्वप्नील बापू, किती मॅन ऑफ द मॅच भेटल्या? 3 4 भेटल्यात, ही पकडून ना. सेमीफायनलचा सुनीलजी भोमकर साहेब आपलंही मनापासून स्वागत. या विनंती करेल कोयना अनिलजी भोमकर साहेब, विनंती करेल आपण या कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा अर्थातच बापू स्वप्नील जाधव बापू, मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच बापू यांचा सन्मान आणि थँक्यू सो मच बापू. उपाध्यक्ष आपण या कोयना क्रिकेट असोसिएशनचे भोमकर साहेब, आपलाही सन्मान आम्ही करतोय. कोयना क्रिकेट असोसिएशन भरपूर टीम्स खेळतात कोयनेच्या, आपलाही सन्मान दादा. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे तुतारी काका पण वाजवायचे, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये बापूसाठी दिलेले आहेत मित्रांनो. अनिलजी भोमकर साहेब यांचाही सन्मान करतोय. थँक्यू अनिल शेठ भोमकर, आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष दोघेही आहेत. इकडे संस्थापक पाटण तालुक्याचे बसलेले आहेत. थँक्यू. जाऊयात फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सूरज. वेलकम वेलकम सूरज. सूरज सौभाग्यवती सुनीताताई तानाजी चाळके आहे, जिल्हा परिषद सदस्य सातारा, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केली आहे. वा कसले अजून टवटवीत येतो. थँक्यू. जाऊयात नितीन नितीन
नितीन पवार स्कोरर. चला थँक्यू सो मच. देऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी आहे बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर प्राइज दिलाय सन्माननीय गणपतजी चाळके साहेब, राजू भाऊ समाजसेवक यांच्या माध्यमातून प्राइज दिला बेस्ट फिल्डर साठी. प्रशांत दादा चाळके आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर देणार आहोत. आपण या दादा, आपण सगळ्यांनी बसून घ्या. VIP डाईस वरती सगळ्यांनी मागे उभे दादा, बसून घ्या प्लीज दादा, सगळ्यांनी बसून घ्या दादा, सगळ्यांनी बसून घ्या. बेस्ट फिल्डर ट्रॉफी आणि ही तर पॅन म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी आणि त्याचबरोबर संपूर्ण सेट. बापरे, अर्धा संसार हळूहळू देतोय आपण. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि गरज आहे या बेस्ट फिल्डरला, गरज आहे. कारण की आपण पाहिलं तर हा खेळाडू याला म्हटलं जातं चीता कोयना क्रिकेट असोसिएशनचा स्पायडर, कोयना क्रिकेटचा तुषार जाधव स्पायडर. वेलकम तुषार. भाऊ घरचे खुश म्हणजे घरचे खुश ना. हो 100% लय शिवाय देते यायला, बक्षीस नाही मारत, नुसतं खेळायला जाते, हारून येते. आजही देणार तिला देऊन. आणि आता ती वहिनी साहेब काय बोलतील, जा खेळायला, कपडे मी धुवून ठेवते. नाही काय होतं, पहिल्या दुसऱ्या राऊंडलाच बाहेर जातोय. आज पोचलो फायनल पर्यंत, आता इथून पुढे परमिशन भेटेल खेळायला यायची. ह्याला मनातलं माझ्या दुःख बोलला. थँक्यू सो मच. तुम्हाला माहित आहे मी प्रत्येक वेळी मला काही भेटलं तरी दुसऱ्याला देतो, डेडिकेट करतो चांगल्या प्लेअरला, पण आज नाही देणार. आज घरी घेऊन जातो. आज घरी हे आहे ना, असाच बोलतो मनातलं. थँक्यू सो मच. खुखार आहे अजूनही. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच बेस्ट बॉलर साठी स्पॉन्सरशिप दिली गेली आहे सन्माननीय शुभमजी बोरगे साहेब यांच्या माध्यमातून. नवनाथ गणेश मंडळ बोरगेवाडी अध्यक्ष आहेत शुभम दादा. या बेस्ट बॉलर, वाव, क्रिस्टल ट्रॉफी आणि एक इलेक्ट्रिक हीटर आहे. दुसरा पण पाहिलं तर अगदी सेट आहे जो भांड्यांचा आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मस्करवाडी नंबर 1 या टीमचा अर्थातच मस्करवाडी एक्सप्रेस वेगवान गोलंदाज सूरज ढलता, डुबता कभी नहीं सूरज वाके. मी तुझ्यासाठी जिंकून आलोय. मग ती बोलणार लव्ह यू, हा बोलणार लव्ह यू टू. सूरज भाऊ व्हॅलेंटाईन डे चं गिफ्ट भेटलंय, खरं सांग. नाही हे गिफ्ट आईसाठी. मी पण प्रत्येक जेव्हा मला काय भेटेल तेव्हा मी पण दुसऱ्यांना देतो सगळं, पण आज हे घरी घेऊन जाणार मी पण. वा वा, बरं बोललास. तू अडकला नाहीयेस कशामध्ये, संसारामध्ये तू फसला नाहीयेस अजून नाही झालं, लग्न नाही झालं अजून.
थांब जरा भेट मला 2 दिवसांना. मस्करवाडीचा कमबॅक झाला, काय बोलशील टीम बद्दल? हो, नक्कीच आम्ही पण या वर्षी खूप म्हणजे प्रत्येक आम्ही 70 80 रन मारायचो तरी आम्हाला म्हणजे बॉलिंग चांगली पडत नव्हती, हारायचो आम्ही. आज सगळ्यांची कालपासून सगळ्यांची बॉलिंग चांगली पडले, बॅटिंग झाले, सगळ्यांनी साथ दिले, त्यामुळे आज आम्ही चॅम्पियन झालो. रात्री मस्त झोप लागली असेल ना भाऊ, की भाऊ आपण जिंकलो, मोठमोठे गार केले आणि अगदी आपण जिंकलोय, बरं वाटलं असेल रात्री? जेव्हा हारलोय तेव्हा मला एका ओव्हर मध्ये 30 रन मारलेत, एका ओव्हर मध्ये 24 रन मारलेत. आज मी 6 बॉल 7 रनची मी टीमला दाखवून दिलं मी पण चांगला बॉलर आहे म्हणून. वाव यार, हे पाहिजे भाई, हे पाहिजे, हा स्वॅग पाहिजे. वाव, खूप छान. असाच खेळत राहा दादा आणि असाच पुढे जात जा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन स्पॉन्सर केलाय सन्माननीय सचिनजी गणपत यादव साहेब, अर्थातच पंचायत समिती सदस्य पाटण तालुका. दादा आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन आम्ही देणार आहोत. मास्टर माइंड आहे तो, त्याच्या पुढे गोलंदाजी करत असताना बराच विचार करावा लागतो. तो डान्सिंग डाऊन द विकेट, त्याचे स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट आर्म पुल, हुशार आहे तो खेळाडू. अर्थातच आचेवाडी या टीमचा पिलर आहे आणि पिलर तुम्हाला माहिती आहे कोण आहे. अर्थातच वेलकम बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सचिन. वेलकम. सचिन नाही आहे, तुम्हाला वाटतं आता पुढच्या कामासाठी गेला असेल, बरीच जबाबदारी त्याच्याकडे आहे. दिल्ली टीम साठी, वुमन्स साठी लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण तो घेत असतो. वुमन्स IPL जेव्हा येते तेव्हा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते. हे खूप छान. मॅन ऑफ द सिरीज कुठे सायकल, या येऊ दे सायकल. सायकल स्पॉन्सर केले सन्माननीय पांडुरंगजी ईश्वर चाळके साहेब, राजेशजी मारुती चाळके साहेब. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही सायकल देतो. या आदरणीय, येस या सौरभ दादा, आपण दोघांनी या, सायकल देते ठेवा. येस, मॅन ऑफ द सिरीज या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय दादा. मॅन ऑफ द सिरीज हाय ग, कसले बघतायत बघ, कोण आहे मॅन ऑफ द सिरीज? कोण कोण कोण? चाचू, बापू, कोण? अध्यक्ष. 2 रन बापूचं प्राइज राहिलंय मागे. हा थांब जरा, 2 रन बापूचं प्राइज राहिलंय मागे आणि मॅन ऑफ द सिरीज ठरलाय स्वप्नील जाधव. माणूस गावागावातील लोकांना
दोघांच्या शुभ हस्ते दिला जाईल अर्थातच पारितोषिकाचा चेक आणि सूरज दादा पाटील साहेब आपल्या माध्यमातून दिली जाईल ट्रॉफी. वेलकम सूरज दादा, आपण या. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज टीम आहे अर्थातच मी विनंती करेल थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच राजमुद्रा स्पोर्ट्स आचरेवाडी टीम. वेलकम. वाव, एवढ्या रात्री मुलं तुम्ही सगळे थांबले, बरं वाटलं यार. नाही तर एक दोघच थांबतात, बाकी घरी तुम्ही सगळी टीम थांबली, तुम्हाला किंमत आहे ट्रॉफीची. वेलकम यार, बरं वाटलं आचरेवाडी, तुम्हाला सगळ्यांना बघून बरं वाटलं. या तरी मागच्या वेळी बोललो होतो स्टेज भरपूर मोठा करा, मोठा केला तो परत कमी पडतोय. माणसं कमवतायत, माणसं कमवली जात आहेत आणि ती माणसं प्रत्येक वेळी आपण पाहिलं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वेळेतला वेळ काढून येत असतात. ही संपत्ती असते आपली, ही प्रॉपर्टी असते. पैसा येतो पैसा जातो, कमवलेली माणसं सुखादुखामध्ये सोबत राहतात. खूप छान. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट अर्थातच देण्यासाठी विनंती करेल आदरणीय संजयजी विठ्ठल चाके साहेब बापू अर्नारा सी फूडचे प्रोप्रायटर आपल्या शुभ हस्ते दिला जाईल चेक आणि सूरज दादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते दिली जाईल ट्रॉफी. वेलकम दादा. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट तो संघ आला, गेले कित्येक वर्ष तो हारत राहिला. पहिल्या राऊंड मध्ये हारला, दुसऱ्या राऊंड मध्ये हारला, संघ डगमगला नाही, कॉम्बिनेशन बसत नव्हतं. पण आज या संघानं सांगितलं वेळ नक्की बदलते. जर जिंकण्याची आशा तुमच्या मनामध्ये असेल तर एक ना एक दिवस नसीब देखील तुमच्या समोर नतमस्तक होतं. आणि सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट युवा स्पोर्ट्स वांजोळे टीम. प्राइज ऑफ द टुर्नामेंट दादा सगळ्यांनी थांबा टाळ्या वाजवण्यासाठी, कारण की तिसऱ्या नंबरला सगळे असतात टाळ्या वाजवायला, पहिल्याला कोण नसतं. हा थँक्यू दादा, या बरं वाटलं. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट मी मगाशीच बोललो साहेब, जेवढ्या वेगानं पाटण तालुक्याचं संपर्क प्रमुख तुम्हाला निष्ठावंत खांद्यावरती नामदार साहेबांनी दिलं, जेवढ्या वेगानं घराघरामध्ये शिवसेना पोहोचली जाते तेवढ्या वेगानं तुमचा भातचा अर्थातच रुपेश धावला, फायनल मध्ये टीम पोहोचली आणि प्राइजही घेतलं फर्स्ट. रुपेश आणि आम्ही एकच बोलतो, अरे प्राइज मारा, मस्करवाडीचं नाव तरी प्राइज मध्ये येऊ दे. रुपेश भाऊ अप्रतिम खेळ राहिला संपूर्ण टीमचा. चॅम्पियन ठरला साहेब चषक 2026 चा मस्करवाडी नंबर 1 पहिल्या क्रमांकाचा मानकरी. वा वा वा. या
to you. First prize of the tournament. चॅम्पियन मस्करवाडी नंबर 1. अप्रतिम संघ ढासळला नाही. रुपेशनं संघ बांधून ठेवला. विनूची गोलंदाजी. सूरज छा गया. श्रीनं मॅच मध्ये छान खेळ केला. वरदाननं चांगलं वरदान टीमला दिलं. संपूर्ण टीम कमबॅक केली. एव्हरीवन चॅम्पियन ठरला आणि साहेब चषक 2026 चा चॅम्पियन मस्करवाडी नंबर 1 मोरया. थँक्यू सो मच. हा सोहळा इथे संपन्न झाला असं घोषित करतो. चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी सातारा जिल्हा नाट्य कला क्रीडा मंडळ गरीबाचा कैवारी हे नाट्य आहे. विनोदी नाट्य आहे. आयुष्यात काहीतरी विनोद आणि आयुष्यात काहीतरी मी म्हणेल की संपूर्ण दुःखातून टेन्शन मधून बाहेर निघण्यासाठी नाट्य तुम्ही नक्की बघा. गरीबाचा कैवारी रविवारी दिनांक 22/2/2026